मित्रांनो आजचा एक नंबरचा मानकरी वडूज मैदानाचा कुठल्या गावचा बैल आहे? निंबूत करंजेपूल. करंजेपूलचा सुंदर आज एक नंबर झाला. आज किती दिवसातून एक नंबर झाला? 9 महिन्यातून झाला की आज एक नंबर. हम्म. बैल 2-3 नंबर करत होता, बैलाला एक नंबर गावत नव्हता. आज योग जुळून आला, त्यांचा फोन आला होता बुलेटवाल्यांचा, पायरा जुळून आला आणि एक नंबर झाला. बैलाचं आता किती आहे वय ह्या? बैलाचा आता जानेवारी 17 तारखेला 3 वर्षाचा बैल पूर्ण होईल. बैलाने आता तिसरा दात पाडलाय. आता या 3 वर्षात त्याचं किती गुलाल झालं सगळे मिळून? आजचा ह्यो 9वा गुलाल. ओपनला 4, दुसऱ्यात हाजी पहिला आणि आदत मध्ये 4. आता आज मोठं तुम्हाला यश भेटले, कारण आज एक नंबरचा मानकरी झालाय. भरपूर दिवस झाला गुलाल पण नव्हता आणि बैलांना आज एक नंबरचा मानकरी होऊन तुम्हाला दाखवलं की मी पळणारा बैल आहे, थांबणार नाही आणि पळत राहणार. बैल पळतो, बैलाचं काय नियोजन, पायऱ्याला अडचण येत होती. आपला गरीबाचा बैल, पायऱ्याला सगळ्यांना फोन केलं, बैल कोण म्हणजे करू आज उद्या महिन्यानी, पण आम्ही आपली 2 नंबर मधली 3 नंबर मधली बैल घेऊन आमचं दाजी संदीप लकडे नियोजन, प्रशांत बाहेरेटे, आमचा बाजी ग्रुप एकच आहे. तो बैल आमचा 9-10 महिने आजारात गेला, पाय काढतोय बैल. आल्या अडचणी पण आज बैलांनी करून दाखवलं सगळ्यांना. चालतंय मित्रांनो, त्यांनी नाव घेतलं यांचं. आज तुमचं नाव त्यांनी घेतलंय, नियोजन चांगलं केलेलं तुम्ही. बैल घरचाच आहे आपल्या, त्याच्यामुळे काहीच नियोजन चांगलंच राहणार. असं काही बैल आपल्याकडं म्हणजे पाहिजे मी जसं नियोजन करतोय असं कंटिन्यू बैल गेला जातोय. किंवा त्या दिवशी 1000 माचीला आदत वासरू घेऊन दुष्यात राहिलो, तिथं 4 नंबर झाला आम्हाला. बैल पळाला की सगळं होतंय, आपण बोलून उपयोग आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा हा बाईजाबी पुण्याचा, तो बी राहिला बैल आज फायनलला. ती एक लय सगळ्यात मोठा आनंद आम्हाला झाला. म्हणजे भरपूर दिवस थोडस त्याला बॅड पॅच चालू होता बैलाचा. चालतंय मित्रांनो, त्यांना आता आणि सुंदर कंटिन्यू आमच्या ह्या ड्रायव्हर आणतात. ड्रायव्हर आज गाडी कशी चालवली? नाही, आज त्या बैलाला ड्रायव्हर होता, जसा पहिला फेरा काढलाय तेव्हापासून आता पण मीच गाडी आणतोय. आणि बैल 2 खांदी गाडीच पासून देत नाही, काय पण होऊन द्या. बैल देखणं वेकणं चांगला आहे. आणि त्या बैलांनी म्हणजे बऱ्याच जणांनी काय केलं आपल्याला की असं फेरायला बसत होती, टाळाटाळ करायची आपल्याला. पण या बैलाचा एक मालक आणि दाजी आज बैलात राहिला म्हणून नाही, इथून मागं पण सांगतोय मी की ह्या माणसाने आपल्याला काय अड्ड्यात बसवलं, किती टॉपचा पायरा असू द्या, ह्या माणसाने आपल्या अड्ड्यात बसवलं. त्यामुळे ह्या बैलांनी मला काय गावत नव्हतं वर्षभर, ह्या बैलाने आपल्याला 3 फेऱ्या गुलाल दाखवलं. त्यामुळे आपण या बैलाला कधी विसरू शकत नाही जिंदगीत. एवढंच बोललो बैला. बघा मित्रांनो, त्यांनी जसं सांगितलं मालकाने त्यांना कायम बसवलं, असंच तुम्ही त्या बैलावर गुलाल आणि एक नंबर खर्चाला मी पण ही शुभेच्छा करतो. सगळ्यात महत्वाचं या बैलाच्या मागाचा मोठा हात असेल ना, हा माणसाचा एवढ्या गारट्यात सुद्धा 3 वाजता बैल भरू, 4 वाजता भरू या माणसाने. ही 2 माणसं घरीही बघतात, पण गारटा आता किती चालू आहे, पण कंटिन्यू बैला बशी मोर टपाव बसणार आणि तवाच बैल शांत उभा राहणार. जोपर्यंत दिसत नाहीत ना तोपर्यंत बैलच शांत उभा राहत नाही गाडीत. कुठं अड्ड्यात तुम्ही इकडे मोर उभा करा, बैल खालनी जरी पळून आला ना तरी ह्यांच्या बशी उभा राहणार बैल. आणि आम्हाला बाकीच्यांना म्हणजे शक्यतो 99% हातच लावून देत नाही ह्यांच्याशिवाय बैल आम्हाला. सगळ्यात मोठं यश आजचं जे आहे ना ह्यांचं आणि ह्या दाजींचं, या 2 माणसांचं आमच्या. कारण त्यांची म्हणजे आता आपण नियोजन केलं, पण मूळ कष्ट जी बैलाला मेहनत काय घ्यावं लागते, कष्ट ही, तर ह्या दोघांचं कष्ट आहे. बघा मित्रांनो, त्यांच्याकडे जाऊया. आज बैलांना तुम्ही कष्ट करताय आणि त्यांना एक नंबर केलाय. आज काही सगळं त्यानं पांगच फेडलं, त्याचा तेवढीच इच्छा होती फक्त नावात एक नंबर नसता बाकी सगळं नंबर, फक्त एक नंबर नव्हता. आज त्यानं करून दाखवलं त्या पळाच्या जोरा. काय सांगचाल 2 शब्द? ज्या दिवशी बैल पुरल त्या दिवशी आज दाखवून दिला. आज त्याला बैल पुरला की आज त्यांनी दाखवून दिला. आमचं म्हणजे सगळं सर्वस्व त्यांनी हे केलं. एक नंबर आम्हाला गावतच नव्हता म्हणजे. चालतंय मित्रांनो, त्यांना असंच यश मिळेल हीच शुभेच्छा देऊया. धन्यवाद.